Hello, good morning, students. Am I audible? आवाज येतोय का माझा? Yes, sir, येतं. Okay. Yes, sir. Yes, So, sir. as you know, in your हो सर. fifth sem, पाचव्या सेम मध्ये ITR च्या अंडर, इंडस्ट्रियल ट्रेनिंगच्या अंडर, there are NPTEL courses are compulsorily selected by you for your subject under ITR. बरोबर? इंडस्ट्रियल ट्रेनिंगच्या अंडर तुम्ही NPTEL चे कोर्स रजिस्टर केले आहे. त्या अंडर तुम्ही वीकली असाइनमेंट पण सॉल्व्ह करताय. आपण मागच्या मंथमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं का NPTEL चा कोर्स कशा प्रकारे रजिस्टर करायचा आणि कशा प्रकारे तुम्हाला असाइनमेंट सॉल्व्ह करायचं आहे. त्याशिवाय अजून काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला आज मी देणार आहे ज्या कंपल्सरी सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे आहे. आता ऑलरेडी फक्त 23 स्टुडंट्स आहे, पण बाकीच्या मुलांना सुद्धा कंपल्सरी तशा प्रकारचे असाइनमेंट पूर्ण केल्याशिवाय कोणाचंही ITR सबमिशन होणार नाही. सगळ्यांनी नोट करून ठेवा. सो फॉर ITR रजिस्ट्रेशन करताना ऑलरेडी मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं. आज आपण पुन्हा एकदा बघणार आहोत आणि त्या प्रकारे पुढे तुम्हाला असाइनमेंट सॉल्व्ह करून त्याची PDF तुम्हाला सेंड करायची आहे आणि इव्हन त्याच्यापेक्षा काही जास्त तुम्हाला इन्स्ट्रक्शन मी देणार आहे, ते सगळ्यांनी नीट नोट करून ठेवायचे आहे. ओके. सो जस्ट आय एम प्रेझेंटिंग स्क्रीन. जस्ट वेट. हॅलो कोडीलकर सर. हो सर. आवाज येतोय ना माझा? हो येतोय सर, बोला ना. हॅलो. हां सर. सर हे मुलं जे आता जॉईंड आहे यांना सांगा तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना कॉल करून अर्जंटली जॉईन करा. ओके. याचं स्टुडंट रिझन असं तुम्हाला आहे, या मुलांना जर ITRचं किंवा NPTEL ची व्यवस्थित माहिती यांच्यापर्यंत नाही पोहोचली तर हे मुलं लास्ट इयरला फेल होऊन जातील. येस सर. आणि सर्व स्टुडंटने अर्जंटली तुमचं जे काही फ्रेंड्स आहे त्यांना कॉल करा आणि त्यांना मीटिंग अर्जंटली जॉईन करायला सांगा. याचं रिझन असं आहे, हा सब्जेक्ट किंवा हे ट्रेनिंग विच इज रिलेटेड टू युअर लास्ट इयर, तुमच्या शेवटच्या वर्षाशी रिलेटेड आहे, त्याच्या पर्सेंटेज किंवा त्याच्या रिझल्टशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे एखाद्या मुलापर्यंत जर प्रॉपरली इन्फॉर्मेशन नाही पोहोचली तर त्याचं नुकसान होऊ शकतं. जे जॉईंट आहे आता सर्व स्टुडंटला एक आहे, बसते, भागवत, यश, सर्वांनी तुमचं जे काही फ्रेंड्स ऍबसेंट आहे आत्ताच्या कंडिशनला मीटिंगला त्यांना अर्जंट कॉल करा आणि मीटिंग जॉईन करायला सांगा. ओके सर, सांगतो मी त्यांना. ऋषिकेश बाकीच्या मित्रांना फोन कर तुझ्या जॉईन व्हायला. ओके. हॅलो तेजस भागवत, तू पण तुझ्या फ्रेंड सर्कलला फोन कर आणि जॉईन व्हायला लवकर. हो सर, केला जॉईन होत आहे. हो. करण कौर, तुझ्या मित्रांना फोन करून सांग जॉईन व्हायला. वेदिका, बाकीच्या गर्ल्सला फोन कर, अजून जॉईन नाही आले गर्ल्स बाकी, त्यांना पण जॉईन व्हायला लवकर. हो सर. हॅलो स्टुडंट्स, आवाज येतोय का माझा? हॅलो. हो सर येतो. हो सर, येतो. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो हो सर. ओके. हो सर. सो ॲज ओके जस्ट वेट. मागच्या लेक्चरला बघितल्याप्रमाणे आपण
मी पुन्हा एकदा सांगतो मला कशा वगैरे आपण कोर्स एक्झाम सॉल्व्ह करायचे म्हणजे विकली असाइनमेंट कशा वगैरे सॉल्व्ह करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात घ्या तुम्ही ज्या विकली असाइनमेंट सॉल्व्ह करणार आहे त्या विकली असाइनमेंट तुम्हाला काही टेस्ट घेतली बरोबर त्या टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे इव्हन तुम्हाला ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर बरोबर सेमिस्टर संपण्याच्या आधी तुमच्या कोर्स रिलेटेड तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये द्यायचं आहे सर्व स्टुडंटला सो नॉट ओनली दिस ऑनलाईन कोर्स बरोबर एनपीटीएल ऑनलाईन कोर्स विकली असाइनमेंट तर सॉल्व्ह करायचे प्लस तुमच्या कोर्स रिलेटेड तुम्हाला एक पीपीटी तयार करायची आहे दॅट पीपीटी यू हॅव टू प्रेझेंट बिफोर द एक्झामिनेशन बरोबर तर त्याआधी सुरुवातीला आपण रजिस्टर कसं केलं होतं ते पहिल्यापासून बघू परत एकदा स्क्रीन दिसते सगळ्या स्टुडंटला हॅलो स्टुडंट स्क्रीन हो सर. ओके हो सर. हो सर. ओके स्वयं एनपीटीएल Yes, आपण रजिस्टर केलं होतं सर्वांना दिसतंय मग मी गुगलवर स्वयं टाईप केलं त्याप्रमाणे स्वयं एनपीटीएलची वेबसाईट तुम्हाला हॅलो स्टुडंट आवाज येतो का रे माझा हॅलो हो सर. हो सर येतोय. सो परत एकदा नीट लक्षात घ्या कोर्स रजिस्टर करताना तुम्हाला ब्राउझरवर तिथे काय टाकायचं आहे स्वयं लॉग इन बरोबर स्वयं एनपीटीएल कोर्स रजिस्टर करताना तिथे एंटर करायचं आहे नेट क्रोम ब्राउझर समोर दिसतं सगळ्यांना बघा स्वयं एनपीटीएलचा कोर्स तिथं
Hello, students. Am I audible now? Yes, sir. Okay, due to some technical problem, there is lecture cutting. So, सांगितल्याप्रमाणे मी परत एकदा सांगतो बघा लक्षात घ्या. In your browser, you have to type the swam nptel. हॅलो सर. हां, हो हा सर. सर, अगोदर आवाज काही क्लिअर येत नव्हता. एक स्टार्टिंग पासून परत एकदा स्टार्ट करा सर. हो सर, पहिल्यापासून घेतो. ओके. हा, आणि आवाज थोडासा तुमचा क्लिअर नाही येते. ओके. हा, एक स्टार्टिंग पासून परत एकदा स्टार्ट करा, एकदम न्यूली स्टार्ट करा. हो, yes sir. So student, as you are registered the course under this SWAM NPTEL, तुम्हाला तिथे SWAM NPTEL चा कोर्स टाइप करायचा तिथे बरोबर. सो इन दॅट ब्राउझर टाइप युअर SWAM NPTEL. So under that SWAM NPTEL, the first website you have to open बरोबर. NPTEL SWAM Center ही पहिली वेबसाईट ओपन केल्यानंतर this is the different courses are there. So under that course catalog तिथे तुम्हाला पुढे course catalog वर सिलेक्ट करून you have to select the engineering technology बरोबर. सर ते Course स्क्रीन catalog शेअर बंद झाली. just wait. So course catalog मध्ये तुम्हाला आता दिसतंय का सगळ्यांना स्क्रीन? हॅलो स्टुडंट्स. हो सर. हां, ओके. परत एकदा बघा मी. सो अंडर दॅट कोर्स कॅटलॉग अगेन आय एम ओपनिंग दॅट स्वयं NPTEL. सो स्वयं NPTEL तिथे ओपन केल्यानंतर आता स्टुडंट आवाज येतो का रे? हॅलो. येस सर. अगेन आय एम शेअरिंग द स्क्रीन जस्ट वेट. तर स्वयं सँडल कोर्स ओपन केल्यानंतर स्टुडंट हो सर. ओके. कोर्स ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला
सो स्टुडंट स्वयं NPTEL वर क्लिक केल्यानंतर हॅलो स्टुडंट आवाज येतोय माझा? हॅलो हो सर येतोय. ओके. तर परत एकदा स्वयं NPTEL कोर्सवर ओपन केल्यानंतर स्क्रीन दिसते सगळ्यांना स्टुडंट्स? हॅलो हो सर. हो सर दिसते. ओके. तर NPTEL स्वयं ओपन केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसते आपल्याला NPTEL स्वयं सेंटर, त्यावर ओपन करायचं आहे. त्यानंतर पहिली बरोबर ओपन केल्यानंतर देर इज अ कोर्स कॅटलॉग, त्या ठिकाणी कोर्स कॅटलॉग दिसतंय तुम्हाला सगळ्यांना दिसतंय स्टुडंट्स कोर्स कॅटलॉग? हॅलो गिव्ह मी रिप्लाय स्टुडंट्स. अंडर दॅट कोर्स कॅटलॉग देर इज इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. Under that engineering technology you have to select the or mechanical branch. So there are different branch. Under that you have to select the mechanical engineering branch, and under that mechanical engineering there are different courses. बरोबर courses open होता है. So under that you have to select the one particular course, and instruction दिल्याप्रमाणे तुम्हाला minimum 6 weeks चा course register करायचा बरोबर. Suppose for example now this सगळ्यांना दिसतंय स्टुडंट 6 weeks चा course बघायचा मी क्लिक केलं हो सर. completed. So that is a 6 week bro, starting from 15 August. Suppose for example I am joining that course. Suppose select the course तुम्हाला ती course ची फाईल ओपन होते बघा. So that CAD CAM course is opening that. course चं नाव काय तिथे बघा CAD CAM computer aided design, computer aided manufacturing. So in that you have to join the course here. बरोबर तुम्हाला कोर्स रजिस्टर करताना ऑलरेडी दाखवायचं बघा लर्नर्स इनरोल आतापर्यंत दिस नंबर ऑफ स्टुडंट्स आर ऑलरेडी जॉइन द कोर्स. त्याप्रमाणे यू हॅव टू सिलेक्ट दिस कोर्स और यू हॅव टू जॉइन द कोर्स. सो कोर्स जॉइन होताना ते फाईल ओपन होते. सो इन दॅट यू हॅव टू जॉइन विथ युअर युजर नेम. जॉइन होताना यू हॅव टू and for example you can join also with your Google account. So my Google account is already registered there. Suppose I am joining with my Google account. मग कोर्स सिलेक्ट केल्यानंतर जॉइन करताना बघा I am joining with my Gmail account. So Gmail account जॉइन करतो मी. तो स्वयं NPTEL चा कोर्स रजिस्टर होतो पुढे बघा नीट. So under that you have to select with your either your Gmail account or your username and password also you can give. So already तिथे एंटर केल्याप्रमाणे त्या एंट्री आलेल्या माझ्या बरोबर. सो आय कॅन सिलेक्ट द कोर्स. सगळ्यांना दिसतंय स्टुडंट स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? हॅलो सर दिसतोय. ओके. तर कोर्स सिलेक्ट केल्यानंतर जीमेलने तुम्ही लॉग इन केल्यामुळे काय होतं ऑलरेडी युअर जीमेल डिटेल्स आर एंटर देअर अँड ऍट द एंड देर इज अ आय ऍग्री टू स्वयं बरोबर टर्म्स अँड कंडिशन तुम्ही इथे ऍग्री क्लिक करायचं इथे ऍज वेल एज आय ऍग्री to follow the honor code. So you have to click here and you have to save the details of your course register. Bro. So in that you have to fill these details about so which age group belongs to you. बरोबर तुमचा age group तुम्हाला टाकायचा तिथे. Suppose I am putting my age group, then
you have to put the country also, India. Then by profession, suppose you enter that as a student, but as I'm entering my details, so faculty, त्यापुढे तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं, you can enter your as a diploma students. Okay, so you have to enter your qualification, then you have to enter your year of graduation. So you can enter suppose 2021. Then part of Swayam local chapter, suppose I'm not a part of Swayam local chapter, so no. Then next is you can enter your details like state. As we know, state Maharashtra you have to select. So state, then you have to select your city, and then area. So you have to select your area of education. As we all know, we are from engineering students, so you have to select your area engineering. Then you have to select your department. So again you have to select your department. So department under you have to select your mechanical engineering. So mechanical engineering, you can select your department. Then as we already know, I agree to Swayam and I agree to follow the honor code. You have to tick there just like this. So you have to tick there so that you can save the details and you can register your course. So there are okay. So there are some course outlines are there, बरोबर. तुम्ही कोर्स सिलेक्ट केल्यानंतर कोर्सच्या डिटेल्स तुम्हाला मिळणार तिथे, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, जस्ट लाईक युअर chapters, बरोबर. There are different modules under your course and there are course details are there. Then there are some course layout also there, even which book you have to refer. Course तुम्हाला काही लेक्चर, but you can refer these books also. तुम्हाला books refer करू शकता under that course. That is also given for a reference. So that is also you have to select for your course study. So in that way you have to select your course. कोर्स अशा प्रकारे सिलेक्ट केला सर्व स्टुडंट तुम्ही सर्व, बरोबर. Then you have to do the weekly assignment also. बरं, कोर्सचे तुम्हाला वीकली असाइनमेंट पण द्यायचं आहे. परत आपण कोर्स हिशोबात जाऊ एकदा. जस्ट तुम्ही so suppose I am clicking again all courses. So students, परत एकदा बघा आपण काय केलं होतं, कोर्स कॅटलॉग मध्ये तुम्हाला अंडर दॅट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बरोबर. Under that engineering technology, you have to select your mechanical engineering, and under that mechanical engineering there are different courses like this. बरोबर, ऑलरेडी ते ओपन केलेलं आपण, पुन्हा एकदा ओपन होतं ते. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला नंबर ऑफ कोर्सेस आहेत. सपोज ऍडव्हान्स मशीनिंग प्रोसेस, सो दिस इज अनदर कोर्स. सपोज पुन्हा एकदा बघा आपण काही कोर्सेस आहे खाली तिथे बघा. आपण आता कॅड कॅमचा कोर्स बघितला होता, बरोबर. अंडर दॅट देर आर डिफरंट कोर्सेस आर देर. ऑलरेडी कॅड कॅम कोर्स आपण बघितलं होतं. तिथे ड्युरेशन पण दिलं असतं, एक्झाम डेट अँड एनरोलमेंट डेट, बरोबर. ऑल द डिटेल्स आर गिवन अंडर द डिफरंट कोर्सेस. अँड ऑल्सो यू हॅव टू सबमिट द वीकली असाइनमेंट, बरोबर. असाइनमेंटचं आपण एक बघू, जस्ट मिनिट.
we'll go for some different course. So as per your mechanical engineering and related to your subject, बरोबर तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला 5व्या सेम मध्ये जे काही बाकीचे सब्जेक्ट शिकायचे or your own interest subject, in that way you have to select your course and minimum 6 वीकचा कोर्स रजिस्टर केलाय तुम्ही ऑलरेडी सर्वांनी. त्यामध्ये तुम्हाला वीकली असाइनमेंट सॉल्व करायचं आहे. And under that, suppose now there is one course like so as per your fifth sem subject, there is one subject like advanced managing process. त्याच्यानंतर समजा आपण if we go for this course like advanced machining process, स्टुडंट सगळ्यांना आवाज येतोय ना? हॅलो स्टुडंट्स, हो सर. ओके. हो सर. ऍज पर दॅट इफ यू आर, आणि स्क्रीन दिसते सगळ्यांना बरोबर. आता आपण एएमपी कोर्स बद्दल बघू. 8 वीकचा कोर्स आहे. बस फॉर एक्झाम्पल आपल्याला बघायचं फक्त तुम्हाला सांगितलेलं कन्सेप्ट प्रमाणे 6 वीकचा कोर्स रजिस्टर करायचा आहे. सपोज वी आर गोइंग फॉर दिस 8 वीक कोर्स सपोज, बरोबर. एनपीटीएलचा हा 8 वीकचा कोर्स साठी आपण सपोज वी आर गोइंग फॉर दॅट. सो यू हॅव टू सिलेक्ट दिस कोर्स. तो कोर्स सिलेक्ट केल्यानंतर ते दुसऱ्या विंडोमध्ये त्याची डिटेल्स ओपन होतात. बघा तिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथे देर इज अ जॉईन कोर्स. ऑलरेडी लर्नर्स इनरोल्ड ऑलरेडी, दिस नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव ऑलरेडी जॉईन द कोर्स, बरोबर. त्या ठिकाणी कोर्सचे सर्व डिटेल्स असणार आहे. सांगितल्याप्रमाणे शेवटी तुम्हाला देर इज अ ऑल द डिटेल्स अबाउट युअर कोर्स. ओके. मग त्या ठिकाणी तुम्हाला दिस कोर्स लेआउट असतो. त्या तुम्हाला काय काय टॉपिक त्यात अभ्यास करायचा तुम्हाला, बरोबर. जस्ट लाईक वीक 1 मध्ये अशा प्रकारचा कोर्स आहे, इंट्रोडक्शन टू ऍडव्हान्स मशीनिंग प्रोसेस अँड अनालिसिस, बरोबर. वीक 1 मध्ये अशा प्रकारचा कोर्स आहे. देन वीक 2 मध्ये देर इज अ abrasive jet machining. So under that AMP, actually what I am telling you, this is a part of your fifth sem subject like AMP, बरोबर. AMP च्या अंदर तुम्हाला हे सर्व एका टॉपिक मध्ये सिलेक्ट करायचे आहे, बरोबर. that is a part of your subject only. मास्टर प्रकारचा कोर्स केल्यामुळे काय होतं तुम्हाला, that will be beneficial for your good scoring in your fifth sem subject also. Suppose मास्टर प्रकारचा कोर्स मला, so I have to join this course suppose, बरोबर. इथे सिलेक्ट करताना कोर्स मला जॉईन करायचं आहे. so I am joining the course, बरोबर. that course is, तिथे कोर्स जॉईन तिथे सिलेक्ट करतोय मी. लक्षात आलं सगळ्यांना, बरोबर. ऑलरेडी मग जशाप्रमाणे एंट्री डिटेल्स केले आपण त्याप्रमाणे तिथे एंटर ऑल द डिटेल्स. आणि ऑलरेडी जीमेल अकाउंटनी लॉग इन केल्यामुळे काय होतं, ऑलरेडी तुमच्या जीमेलला तुमचे डिटेल्स असतात ऑलरेडी, बरोबर. त्यामुळे इट विल बी टेकिंग ऑल द डिटेल्स ऑफ जीमेल अकाउंट. ऍट द एंड देर इज अ स्टुडंट, आवाज येतोय ना सगळ्यांना, दिसतंय ना? हॅलो. हो सर. हो सर. मग ऍट द एंड वेन जॉईनिंग द कोर्स, जॉईन केल्यानंतर वरती खाली बघा त्या ओपन मध्ये काय विंडो ओपन केल्यानंतर खाली काय दिसतं तिथं, आय ऍग्री टू स्वयं अँड आय ऍग्री टू फॉलो. तिथे टिक केल्यानंतर यू हॅव टू रिव्ह्यू अँड जॉईन कोर्स, बरोबर. तिथे जॉईन केल्यानंतर जॉईन होत नाही. खाली परत एकदा ऑल द डिटेल्स यू हॅव टू फिल अँड यू हॅव टू जॉईन दिस कोर्स. ओके. सो you will join that particular course. काही डिटेल्स तिथे राहिला असेल तर you have to fill all the details, बरोबर. so this is the message all. Thank you for registering the course. Click the announcement for tab for important question. मग कोर्स सिलेक्ट झाला तिथे, that course select is advanced machining process, बरोबर. असाइनमेंट 0 is live now. मी असाइनमेंट 0 सुरू, बरोबर. कोर्स इज नॉट ऍक्च्युअली, बरोबर. कोर्स असाइनमेंट पहिली असाइनमेंट कधी असाइनमेंटची URL आली बघा इथे दिसतंय सगळ्या स्टुडंट्स. So kindly note that marks obtained in the assignment will not be considered for the final assessment, बरोबर. You can find the assignment in the link below, बरोबर. असाइनमेंट ची लिंक रेग्युलर ईमेल ला येणार आहे, बरोबर. सपोज ऍज इन दिस असाइनमेंट सगळ्यांना दिसते की लिंक स्टुडंट असाइनमेंट ची लिंक आहे. हॅलो स्टुडंट्स, हॅलो. हो सर. ओके. सो असाइनमेंट लिंक किती दिसते, त्याची ड्यू डेट पण खाली दिसते बघा. द ड्यू डेट फॉर द असाइनमेंट इज किती दिसते डेट, आय लिंक केली बघा. यस ऋषिकेश, डेट किती तिथं? हॅलो ऋषिकेश, आर यू देअर?
ऋषिकेश सोनवणे तिथं डेट लिंक केली बघा, हायपर लिंक केली, ती दिसतंय किती ती मी, दॅट इज द ड्यू डेट फॉर दिस असाइनमेंट इज 23 ऑगस्ट. बरोबर, आज मला वाटतं 5 ऑगस्ट आहे. तर मी सांगितलेल्या एक्झाम्पल प्रमाणे तुम्हाला आलेल्या मेलला कोर्सला अशा प्रकारची लिंक येते तुम्हाला, ज्या ठिकाणी तुम्ही यू कॅन हॅव दॅट लिंक ऑफ दॅट असाइनमेंटचं URL आलेलं असतं, त्याच्याबरोबर त्याची ड्यू डेट पण असते. सो बिफोर दॅट ड्यू डेट यू हॅव टू सबमिट द असाइनमेंट. आता मी असाइनमेंट ओपन करतो, सपोज सगळ्यांना दिसतंय स्टुडंट ना, तो असाइनमेंट इज ओपनिंग. सो वीक 0, सो स्टार्टिंग वीक, पहिला वीक येतं असाइनमेंट इज, बरोबर, असाइनमेंट नॉट सबमिट केली, त्यामध्ये वरती काय असाइनमेंट इज नॉट सबमिटेड. सो यू हॅव टू सिलेक्ट द असाइनमेंट अँड यू हॅव टू सिलेक्ट द दिस नंबर ऑफ करेक्ट ऑप्शन. बरोबर, आता तुम्हाला समजण्यासाठी मी आय एम जस्ट सबमिटिंग द असाइनमेंट somewhat quickly so that you can get understand. So suppose there are 4 questions, you may submit any number of times before the due date. The final submission will be considered for grading. बरोबर, तुम्हाला फायनल सबमिशन तुमच्या ग्रेडिंग साठी तुम्हाला सबमिट होणार आहे. त्यांनी काय म्हटलं, यू कॅन सबमिट एनी नंबर ऑफ टाइम्स. बरोबर, असाइनमेंट तुम्हाला प्रॅक्टिस साठी यू कॅन सबमिट इट बाय मेनी टाइम्स, बट फायनल सबमिशन जे करणार तुम्ही ड्यू डेटच्या आधी, दॅट विल बी कन्सिडर फॉर युअर ग्रेडिंग. ओके, असाइनमेंट दिसते सगळ्यांना स्टुडंट, तर क्लिक केले ते तुम्ही. बरोबर, सो यू हॅव टू सबमिट दिस असाइनमेंट. असाइनमेंट सबमिट केल्यानंतर आफ्टर सबमिटिंग द असाइनमेंट बघा इथं मेसेज आला बघा, थँक्यू फॉर टेकिंग द वीक. बरोबर, असाइनमेंटचा असा स्क्रीनशॉट पण घ्यायचा तुम्ही सबमिट केल्यानंतर. बरोबर, हा स्क्रीनशॉट प्लस PDF ऑफ युअर असाइनमेंट दॅट यू हॅव टू सबमिट अंडर दॅट कोर्सेस. तो तुम्हाला असाइन केलेले मेंटरला तुम्ही सबमिट करायचे ते कोर्सेस. बरोबर, कळलं स्टुडंट, असाइनमेंट सबमिट केली मी एक. अशा प्रकारे वीकली असाइनमेंट तुम्हाला येणार आहे अँड युअर कोर्स विल डिपेंड अपॉन दिस वीकली असाइनमेंट ॲज वेल ॲज युअर फायनल एक्झाम. बरोबर, मागच्या वर्षी फायनल एक्झाम ऑफलाईन मोडमध्ये झाली होती. सो यू हॅव टू सबमिट दिस ऑल द असाइनमेंट ॲज पर युअर, तुम्हाला जीमेलला रेग्युलर असाइनमेंट्स येणार आहे सर्वांना, अँड यू हॅव टू सबमिट दिस ऑल द असाइनमेंट सो दॅट देर इज अ गुड स्कोर टू युअर NPTEL कोर्स. बरोबर, अँड ॲज यू नो लास्ट टाइम सुद्धा बोललो मागच्या वर्षीची दॅट स्टुडंट, बरोबर, दॅट स्टुडंट आवाज येतोय का काही? हॅलो, हो सर, येतोय आता. ओके. सो जस्ट सगळ्यांना कळालं असेल, वीकली असाइनमेंट सॉल्व्ह करायचं आहे, त्याचं PDF तयार करायचं ॲज वेल ॲज यू हॅव टू टेक द स्क्रीनशॉट आफ्टर सबमिटिंग युअर असाइनमेंट. बरोबर, अँड दॅट यू हॅव टू सबमिट. आणि महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन सांगतो, सगळ्यांनी नोट करून ठेवा. अंडर दॅट कोर्स रजिस्टर अँड सबमिटेड असाइनमेंट, त्याच्यावर तुमची बेस एक टेस्ट होणार आहे सर्वांची, ॲज वेल ॲज देर इज अ यू हॅव टू मेक द PPT ऑल्सो. तुम्हाला PPT प्रेझेंटेशन करून यू हॅव टू गिव्ह द PPT प्रेझेंटेशन व्हाईल
गिव्हिंग दिस एक्झाम ऑफ दिस ITR. बरोबर, ITRचं सबमिशन करताना तुम्ही केलेली PPT तुम्हाला प्रेझेंट करायची. तर सर्वांना लक्षात आलं असेल, ऑलरेडी सर्वांनी कोर्स रजिस्टर केलाय. बरोबर, कोर्स रजिस्टर केलेल्या कोर्सवर तुम्हाला वीकली असाइनमेंट तुमच्या मेलला येणार आहे. त्या असाइनमेंट तुम्हाला विदिन स्टिप्युलेटेड ड्यू डेट, त्या ड्यू डेटच्या आधी सॉल्व्ह करायचे आहे. आणि तिथं दिलेल्या खाली इन्स्ट्रक्शन प्रमाणे काय होतं, यू कॅन हॅव युअर प्रॅक्टिस. तुम्ही ती असाइनमेंट नंबर ऑफ टाइम सॉल्व्ह करू शकता. बरोबर, बाकीचा अभ्यास कव्हर करून, म्हणजे तुम्हाला फक्त NPTELचा अभ्यास करायचा नाही. बरोबर, बाकीचे 5 सेमचा पण अभ्यास करून while doing your assignment you can give this assignment number of times, but your final submission or due date च्या आधी जे तुम्ही फायनल सबमिशन करणार that will be considered for your grading. बरोबर, तुमचे मार्क्स अलॉट होतात ना त्या असाइनमेंटचे, that final submission will be considered as grading. मग तुमच्या वीकली असाइनमेंटचे मार्क्स प्लस फायनल जी एक्झाम होती, बरोबर, फायनल मागच्या वर्षी ऑफलाईन एक्झाम दिली होती मुलांनी किंवा स्टाफने पण सर्वांना मी, बट डिपेंडिंग अपॉन युअर these conditions you have to give the final exam, and that passing of the examination will depend upon your weekly assignment score plus your final mark score. तो दोन्ही मार्क्सचं वेटेज तुमच्या फायनल पासिंग साठी असतं. बरोबर, आणि तुम्हाला असाइनमेंट PDF करून सबमिट का करायचे आहे, बिकॉज युअर फायनल क्वेश्चन विल बी डिपेंड अपॉन दिस वीकली असाइनमेंट ओनली. तुम्ही वीकली असाइनमेंटला जे सॉल्व्ह करता तशा प्रकारचे क्वेश्चन विल बी कन्सिडर युअर फायनल क्वेश्चन. बरोबर, इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? सगळ्यांना कळलं का? आणि परत सांगतो शेवटी, यू हॅव टू गिव्ह सम टेस्ट अंडर दिस डिफरंट कोर्सेस जे मी रजिस्टर केले. बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला एक टेस्ट द्यायची आहे, प्लस यू हॅव टू मेक द PPT ऑल्सो. इंडिव्हिज्युअली तुम्हाला PPT बनवायची आहे, सो दॅट यू कॅन गिव्ह द प्रेझेंटेशन वाईल सबमिटिंग युअर NPTEL कोर्स रजिस्ट्रेशन. बरोबर, तुम्ही जो केलाय त्याच्यानंतर तुम्हाला PPT तयार करायची आहे, अँड यू हॅव टू गिव्ह द PPT presentation also while submitting your ITR submission. बरोबर, इंडस्ट्रियल ट्रेनिंगच्या अंडर. आणि कालच तुम्हाला सिलेबस पाठवला होता मी, मला वाटतं सगळ्यांनी बघितलं असेल, ME5I च्या अंडर. बरोबर, मेकॅनिकल आय स्कीम 5th सेमच्या अंडर. दिस ITR कोर्स इज फॉर 150 मार्क्सचं वेटेज दिलं. बरोबर, 75 मार्क्स प्लस 75 मार्क्स अशा प्रकारचं 150 मार्क्सचं वेटेज आहे. तर त्याप्रमाणे सर्वांनी जस्ट टेकिंग इट विथ good presentation as well as you have to prepare yourself for passing the NPTEL course. Alright, so now is there any questions? Kona's question aseल you can raise your hand so that I can ask you to allow to. कोणाचं काही क्वेश्चन आहे का? You can ask it freely so that you can have the good score in your NPTEL course. बरोबर, वीकली असाइनमेंट रेग्युलर सॉल्व्ह करायचे तुम्हाला तुमच्या अभ्यासाबरोबरच, and you have to submit the final exam also. So student, you can ask if there is any question before completing the lecture. सर फायनल एक्झाम कशी होणार? ॲज पर लास्ट इयर. बरोबर, लास्ट इयरला ऑलरेडी काय होतं, ऑफलाईन मोडमध्ये कॉलेज वगैरे चालू, स्कूल चालू झाले होते, त्यामुळं ऑफलाईन मोडमध्येच देर इज वन पर्टिक्युलर कॉम्प्युटर सेंटर. बरोबर, ते कॉम्प्युटर सेंटरला ज्याप्रमाणे आपण ऑनलाईन टेस्ट देतो, बरोबर, ऑफलाईन मोडमध्ये तशा प्रकारच्या टेस्ट तिथे होतात. दिस इयर ऑल्सो. बरोबर, बऱ्यापैकी कॉलेज, बरोबर, लॉकडाऊन उघडलं बऱ्यापैकी. बरोबर, सो देर मे बी चान्सेस ऑफ दिस सेम क्वेश्चन. बरोबर, अशा मागच्या वर्षी सारख्याच तुमच्या ऑफलाईन मोडमध्ये ऑनलाईन क्वेश्चन होते तुमचे. बरोबर, इज इट क्लिअर स्टुडंट्स? कळलं का भूषण? हो सर. अजून काही क्वेश्चन आहे कोणाचा? वीकली असाइनमेंट रेग्युलर सॉल्व्ह करा. येस, फीस कशी भरायची? फीस तुम्हाला नोटिफिकेशन येईल ना, मी तुम्हाला अपडेट करायचं रेग्युलर. जशा प्रकारे वीकली असाइनमेंट येत आहे ना, त्याप्रमाणेच फीचं नोटिफिकेशन तुम्हाला मेलवर येत असतं. फीची सुद्धा लास्ट डेट असती, तर लास्ट डेट फीचं येईल, त्याच्या आधी तुम्हाला फी पण तुम्हाला पे करायची ऑनलाईन मोडमध्येच. बरोबर, कळलं का? ज्याप्रमाणे असाइनमेंटचं तुम्हाला नोटिफिकेशन येतं मेलवर, सो सिमिलरली यू विल गेट द नोटिफिकेशन अबाउट युअर पेमेंट ऑफ युअर कोर्स रजिस्टर्ड. बरोबर, कोर्स रजिस्टर केलेल्या कोर्सचं पेमेंट करताना सुद्धा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं. त्या ड्यू डेटच्या आधी तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये पेमेंट करायचं आहे. इज इट क्लिअर स्टुडंट्स? येस सर. कोर्स रजिस्टर केलाय त्याचा अभ्यास करायचा. येस, PPT मध्ये असाइनमेंट पण घेतल्या चालेल? असाइनमेंटचं म्हणजे तुम्ही काय अभ्यास केलाय ना, जो सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल मी मग 2 कोर्सेसची मला माहिती दिली बघा. कॅड कॅमचा काही कोर्स होता आणि अनदर कोर्स इज AMP.
मग त्या AMP च्या अंडर तुम्ही जो मॉड्यूल दिले होते त्या ठिकाणी बघा कोर्सेस दिले होते कुठला तो टॉपिक तुम्ही स्टडी केला त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला पीपीटी बनवायची आहे आणि त्या कोर्समध्ये तुम्ही काय काय अभ्यास केला काय काय तुम्ही शिकला इन दॅट यू हॅव टू प्रेझेंट युअर पीपीटी अंडर द सबमिशन ऑफ युअर ITR. बरोबर कळलं का शोएब? हो सर. ओके अजून काही क्वेश्चन असेल यू कॅन आस्क फ्रीली विचारून घ्या सो दॅट विल गेट द गुड स्कोर इन युअर दिस ITR मार्क्स ॲज वेल एज इन युअर NPTEL एक्झाम ऑल्सो. बरोबर दोन्ही ठिकाणी तुम्हाला ते महत्वाचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंडर दिस ME5R सिलेबस दॅट ITR इंडस्ट्रियल ट्रेनिंग बरोबर सब्जेक्ट कोड इज 22049. Under that ITR is for your 75 plus 75 150 marks चं weightage आहे and as you will be a student of third year now बरोबर थर्ड इयरचे सगळे तुम्ही स्टुडंट्स आहे तुम्हाला त्याप्रमाणे सिरियसली ते प्रेझेंटेशन करायचं व्यवस्थित त्याप्रमाणे प्रिपेअर करा तुमचा सर्व NPTEL चा कोर्स ॲज वेल एज अदर स्टडीज ऑल्सो. बरोबर अजून काय विचारायचं कोणाला? इफ देर इज सम क्वेश्चन यू कॅन आस्क स्टुडंट्स. हो सर. तुम्हाला ते कोर्स रेग्युलरली बरोबर आलेल्या मेलचे तुम्हाला PDF